प्रियंका चतुर्वेदी शिवसेना ठाकरे पक्षाच्या राज्यसभेतील खासदार. मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीत याच प्रियंका चतुर्वेदी संतापल्या अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. कारण राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रियंका चतुर्वेदी यांना पक्षाने पुन्हा संधी न दिल्यानं त्या नाराज झाल्याची चर्चा होती. त्यामुळे बैठकीत नाराजी व्यक्त करताना चतुर्वेदी यांनी खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचं सांगितलं जाते. आणि हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या समोर घडलं अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवबंधन सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचं बोललं जाते. पण मातोश्रीवर झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं? नाराज झालेल्या प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसमध्ये का जाऊ शकतात? काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना असा काय फायदा होईल? या सगळ्यावर सविस्तर विश्लेषण करू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 मार्चला मुंबईत मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई, राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीस सुरुवात केल्यानंतर बोलायला सुरुवात केली आणि राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी फोन केल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे म्हणाले की काँग्रेसच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्ष पदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या अशी मागणी करण्यात आली होती. पण मी काँग्रेसला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार. आणि हे सांगताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला याची माहिती उद्धव ठाकरेंनी खासदारांना दिली. मात्र उद्धव ठाकरे बोलत असतानाच अचानक प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की खासदार संजय राऊत यांनी त्याआधीच शरद पवार यांचं नाव का घेतलं होतं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मी घेतला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली. इतकंच नाही तर प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्षे संधी देऊन काय उपयोग झाला असा प्रश्न देखील मराठवाड्यातील एका खासदारानं उद्धव ठाकरे यांना विचारला. यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या अशा बातम्या माध्यमांनी दाखवल्या आहेत. खरं तर प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. पण शरद पवारांनी राज्यसभेवर बिनविरोध जाण्यासाठी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची चर्चा केली होती. तर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शरद पवार यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वाधिक 20 आमदार असूनही शिवसेनेला शरद पवार यांना पाठिंबा द्यावा लागला आणि त्यामुळेच खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या पक्षावर नाराज झाल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रियंका चतुर्वेदी शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या वाटेवर आहेत. याचं कारण शिवसेनेकडून पुन्हा खासदारकीची संधी मिळाली नाही हे असलं तरी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना हे माहीत आहे की शिवसेनेत लवकर संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुढील राजकीय करिअरच्या दृष्टीने शिवसेनेत तसं काही भविष्य नाहीये. म्हणूनच प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. पण आता तुम्ही म्हणाल की प्रियंका चतुर्वेदी भाजपमध्ये न जाता पुन्हा काँग्रेसमध्ये का जातील? तिथं जाऊन त्यांचा नक्की काय फायदा होईल तर सांगतो. 2019 मध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमधूनच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी देशात काँग्रेसची स्थिती बिकट होती. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांना त्यावेळी राज्यसभेवर संधी मिळणं खूप कठीण होतं. त्यामुळे त्यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कारण तेव्हा एकसंध असणारी शिवसेना राज्यात सत्तेत होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना पक्षात घेऊन पक्षाच्या दिल्लीतील चेहरा म्हणून राज्यसभेवर संधी दिली. पण प्रियंका चतुर्वेदी यांची 6 वर्षाची टर्म पूर्ण होईपर्यंत सगळी राजकीय परिस्थिती आता बदललेली आहे. यामध्ये देशात काँग्रेसची ताकद आता वाढली आहे, तर राज्यात शिवसेनेत फूट पडल्यामुळे आणि फुटीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला लागलेली गळती यामुळे प्रियंका चतुर्वेदी शिवसेना पक्ष सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात. पण भाजपचा पर्याय असतानाही प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसमध्ये का जातील? तर त्याचं कारण म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप विरोधात घेतलेली भूमिका आणि केलेली टीका. कारण चतुर्वेदी काँग्रेसमध्ये असताना पक्षाच्या प्रवक्त्या होत्या. त्यावेळी त्या भाजपवर जोरदार टीका करत होत्या. त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर खासदार झाल्यावरही महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यसभेत बोलताना भाजपला त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी या भाजपमध्ये जाणार नाही अशी शक्यता आहे.
आणि त्याच्याही पलीकडे भाजप त्यांना घेणार नाही. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांना यापुढे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय सहभागी राहण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असून त्या पुन्हा काँग्रेसचा हात धरू शकतात. याचं ठोस कारण म्हणजे राज्यसभेत बोलताना प्रियंका चतुर्वेदी वेळोवेळी काँग्रेस खासदारांच्या मदतीला धावून गेल्या आहेत. तसंच हिंदी भाषिक असल्यामुळे काँग्रेसमधील महिला खासदारांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. तर नुकतंच अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलताना राहुल गांधी आल्यावर अनकम्फर्टेबल वाटतं, ते टपोरीसारखे वागतात अशी टीका केली होती. त्याही वेळेस सभागृहाबाहेर बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी कंगना राणावतला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांची बाजू घेताना असं म्हटलं होतं की त्यांनी राहुल गांधींसोबत 10 वर्ष काम केलं आहे आणि ते पक्षात सगळ्या महिलांचा सन्मान करतात. तर याआधीही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या खासदार म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची बाजू घेतली आहे. त्यामुळे भाजप विरोधात भूमिका मांडण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी यांना सध्या काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जरी काँग्रेसने राज्यसभेवर त्यांना संधी दिली नाही, तरी पक्षात प्रवक्त्या म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी कोणता राजकीय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच महत्त्वाचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.